स्टोरी आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आहे आपला 4था दिवस गोव्यामध्ये आणि आम्ही आज चाललो आहे देवबागला. तर आज तिकडचे सगळे बीच आम्ही फिरणार आहे आणि आता आम्ही नाश्ता करतो आहे, जो की मागवला इडली आणि इथली चटणी खोबऱ्याची खूप सुंदर आहे, खूप सुंदर. इकडे ताई जिजू वगैरे पोरं बसलेत सगळे. तर आम्ही सकाळचा नाश्ता मागवला. इकडे आम्ही मागवलं वडा उसळ. त्यांची खासियत बघा, वडा उसळमध्ये त्यांनी दही आणि शेव मस्तपैकी मिक्स करून दिलं. विषय वेगळा आहे, विषय वेगळा आहे थोडा. तर इथे आम्ही आलेलो नाश्ता करायला. ह्याचं नाव बघाय काकाने काय ठेवलं आहे, झिलबॅटो. तर आता ह्याच्या मागच्या पण स्टोरी ऐकून घेऊया त्यांच्याकडून की झिलबॅटो नाव असं त्यांनी का पाडलं. चला तर. काका, तुम्ही याला झिलबॅटो नाव का दिले? त्याच्या मागे मोठी स्टोरी आहे. ॲक्च्युली मला झोमॅटो कंपनीचं नाव आवडतं. त्यानंतर झेडमध्ये कंपनी झेप्टो झोडिया वगैरे कंपनी सक्सेसफुल झाली. म्हणजे मला पण त्याला मॅच होणारं नाव पाहिजे होतं, झेड किंवा तो. वर्षभर एक रिसर्च करून नवरा आणि माझ्या मिसेस म्हणून रिसर्च करून आम्हाला आमच्या नावात नाव सापडलं. त्या आजोबांचं नाव झुलू, तो खेळ सापडला. आजोबांच्या नाव, वडिलांचं नाव बाबूराव, मग तो बी सापडला. म्हणजे वडिलांचं पण बाबू नाव बाबूराव, आता पंजोबांचं बाबू. आणि कांडेलाचं फक्त TANDL होतं, तर TO घेतला. मी ते जॉईन केलं, मग झिलबाटो. झोमॅटो MO नाही त्याच्यात माझं झिलबा. फायनली आपण असं पोचलो इकडे मस्तपैकी. काय म्हणणं आहे हो तुमचं? कसं वाटलं तुम्हाला इथे बीच व्ह्यू? तुम्हाला कसा वाटतंय? तुम्ही एन्जॉय करताय? थोडी पण ठीक आहे. अरे येड्या. तर पाहू शकता तुम्ही माझ्या मागेच आहे. ॲक्च्युली हा जिथून लाटा चालू होत आहेत ना, तिथून तो पूर्ण बीच आहे. पण सध्या पाणी वाढल्यामुळे ते इथपर्यंत एवढं पाणी आलं आहे, नाहीतर तो पूर्ण इतका पूर्ण हा बीच आहे. तर आपण जिजूंना विचारूया. जिजू, तुम्हाला काय म्हणताय? कसं वाटतंय तुम्हाला इथे? हो, खूप तर सगळ्यांनाच लागली. तर चला, बाय बाय. हे बघा गाईस, इथे आहे आम्ही राहायला इथे. ते बघा तिथे. आणि हा आहे आमचा व्ह्यू. ओ माय गॉड, लुक ॲट दिस गाईस. इट्स व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. देवबागला आलेलो. हा आमचा रूम आहे. हे बघा, खूप सुंदर व्ह्यू आहे आम्हाला. इथे त्याने वॉशरूम दिलं. वॉशरूम पण एक बेडरूम एवढा वॉशरूम आहे यांचा. फुल AC रूम आहे. हे बघा. संगम पॉइंटला आलोय. हा इकडे समुद्र आणि ही इकडे नदी. तर हा मिळून जो होतो तो आहे संगम पॉइंट.
ट्रिप होती सुंदर अशी ती झाली. आता घरी जाण्याची वेळ झाली. तर मग आता या समुद्राला बाय बाय करून आपण ट्रिप ब्लॉग करतोया. बाय बाय.